ते काही व्यक्तिगत अडचणींमुळे मी माध्यमांसमोर येऊ शकलो नव्हतो. नुकतीच माझी आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा झाली आणि त्यांनी मुद्दाम अशा सूचना दिलेल्या किंवा आदेश दिलेले आहेत की मुख्य प्रवक्ता म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती तुम्ही वेळेवर पार पाडली पाहिजे आणि ह्या दृष्टीने येत्या गुढीपाडव्यापासून रेग्युलरली माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस मुख्य प्रवक्ता म्हणून वेगळ्या घेतल्या जातील आणि पक्षाची जी काय भूमिका आहे ती मुख्य प्रवक्ता म्हणून मी निश्चितपणे त्या ठिकाणी मांडेन. आणि अनेक वेळेला जर आपण व्यवस्थित माध्यमांपर्यंत गेलो नाही तर जनतेलासुद्धा अनेक वेळेला वस्तुस्थिती समजत नाही आणि म्हणून विशेषतः मला सांगायचं आहे की 30पासून जरी मी अधिकृत त्या ठिकाणी पत्रकार परिषदा किंवा आपल्या मीडियाला सामोरं जात असतानाच काही जे विषय हे महाराष्ट्रासमोर आज आहे त्याच्यामध्ये विशेषतः जो एक कुणाल कामरा नावाचा कॉमेडियन आहे त्याचा विषय हा समोर आलेला होता. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत, परंतु मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ही बाब ही आता विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर आहे आणि हक्कभंग समितीचा मी स्वतः अध्यक्ष होतो. त्यावेळेला जी अर्णब गोस्वामी आणि एक केस होती ज्याच्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री या त्यांचं नाव आता कंगना रनौत यांच्या दोघांच्या केसेस होत्या आणि या दोन्ही केसेस हे मी अध्यक्ष म्हणून चालवलेले आहेत. शेवटी हक्कभंग समितीचं काम हे अर्धन्यायिक स्वरूपाचं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यासमोर गेल्यानंतर आता या बाबींवर कोणीही फारसे कॉमेंट करण्यामध्ये अर्थ राहिलेला नाही. रितसर प्रोसिडिंग होईल, त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल आणि याच्यामधून लोकशाहीला पूरक अशी एक व्यवस्थासुद्धा उभी राहू शकेल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणीही ज्याला आपण एखादी गोष्ट सांगतो विशेषतः त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट ही प्रेजुडिस असता कामा नये किंवा राजकीय लोक जी कॉमेंट करतात त्याला राजकीय लोक वेगळ्या तऱ्हेने कॉमेंट करू शकतात कारण तो त्यांचा अधिकार असतो, परंतु ते कॉमेंट आपण रिपीट करणं हे मुळात कितपत योग्य आहे ह्याचासुद्धा विचार झाला पाहिजे. दुसरं म्हणजे विधिमंडळाचं सत्र चालू असताना विधिमंडळाच्या सत्रामध्ये कुठलीही अडचण होणार नाही ही कर्तव्य प्रत्येकाचं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.